ऑपरेशन टायगरचे विधिमंडळामध्ये आज पडसाद पाहायला मिळाले। आदित्य ठाकरेंकडून शिंदेंचा फोडाफोड मंत्री असा उल्लेख करण्यात आला। शिंदे सभागृहामध्ये उत्तर द्यायला घाबरत असल्याचा टोला आदित्य ठाकरेंनी दिला, तर एकनाथ शिंदे सर्वात अकार्यक्षम मंत्री असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला। तर खासदार सोडून गेल्यानं मानसिक संतुलन त्यांचं बिघडलंय, एकनाथ शिंदेंनी आदित्य ठाकरेंना हा टोला लगावला। पण पाहिलं असेल एक नवीन प्रथा मिंदे सरकारच्या वेळेपासून सुरू झालेली आहे। ज्या मंत्र्यांना जे आता आधी घटनाबाह्य मुख्यमंत्री होते, आता फोडाफोड मंत्री आहेत, उपमुख्यमंत्री म्हणून एवढे अकार्यक्षम आहेत की बाहेर सगळे त्यांना रात्रीचे खेळ बाकीचे सगळे खेळ जमतात, पण साधं हाऊसमध्ये बसून स्वतःच्या खात्याचा अभ्यास करून उत्तर देता येत नाही। मुख्यमंत्री महोदय स्वतः हाऊसमध्ये बसून उत्तरं देतात, इतर मंत्री देखील हाऊसमध्ये बसून उत्तरं देतात। अनेक वेळा त्यांची कोंडी देखील होते। आम्ही प्रश्न तसे विचारत असतो, जनतेचे प्रश्न विचारत असतो, पण हे सगळं झालं तरी उत्तर द्यायला ते तिथे बसलेले असतात। पण एक मंत्री जे अकार्यक्षम आहेत, ज्यांना कार्यपद्धती सांभाळता येत नाही, कार्यभार सांभाळता येत नाही, ते मिंदे, एकनाथ मिंदे हे नेहमी उत्तर द्यायला घाबरतात आणि हाऊसमधून पळायचा प्रयत्न करतात आणि म्हणूनच सगळे खात्यांचा वाटप केला जातो। आज आम्ही आक्षेप घेतल्यानंतर पुन्हा एकदा जे अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकरजी यांच्याकडून उत्तर तर 2019ला असं झालं, 2020ला असं झालं, हे खोटं आहे। कधीही 2020 मध्ये असं झालं नाही, 2019ला असं झालं नाही। काय झालंय, त्यांच्याकडे मुद्दे नाही आहे, ते डेस्परेट झालेले आहेत, फ्रस्ट्रेट झालेले आहेत आणि आता त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे। त्यामुळे आता ते नाही आहेत, नाही तर मी बोललो असतो, कोण होता असं तू, काय झाला असं तू, अरे वेड्या असा वाया गेला असं तू, अरे काय आहे। त्यामुळे अध्यक्ष महोदय त्यांना जे जे काही प्रश्नांचे उत्तर पाहिजे त्यासाठी सभागृहात थांबले पाहिजेत।